नमो बुद्धाय, जय भीम. मला यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. तर सकाळचे 5 वाजले होते आणि 5 वाजताचं आजचं मला मॉर्निंग रुटीन तुमच्यासोबत मी शेअर करणार आहेत. तर काय झालं होतं, आज मला थोडंसं बाहेरही जायचं होतं कारण आशूची तब्येत जरा खराब होती. त्याला एकसारखी ताप चालू आहे. तर त्याच्यानं मला जरा दवाखान्यातही जायचं होतं त्याला घेऊन. तर त्याच्यानं आज जरा लवकर उठली, नाही तर 5:15 साडेपाच वाजता मी उठत असतो नेहमी. आणि कसं रोजचं मला रुटीन कसं म्हणजे जरासं मी उशिरा उठत असतो. 5:30 वाजता उठले तरी मला सगळे कामं कवर होऊन जातात. पण आज जरा मी लवकर उठली होती. आणि रात्रीच्या टायमाला काय झालं होतं, आशूची तब्येत जसं की मी सांगितलं की त्याला दवाखान्यात न्यायचं आहे. तर त्याची तब्येत जास्तच खराब होती, म्हणजे लय ताप होती आणि तो चिडचिड करत जाय. त्याच्यानं मी काल रात्री सगळे कामं माझे तसेच पडले होते. काल रात्री मी भांडे घासले नाही, झाडूही काढले नाही. सगळे किचन रूम जसा पसारा स्वयंपाक झाल्यावर होता तसा पसारा तसाच्या तसाच होता. मी काहीच आवरला नव्हता. त्याच्यानं तोही पसारा आवरायचा होता, म्हणून मला जरा लवकर उठायचं होतं. तर आधी सगळं अंगण झाडून घेतलं. झाडून घेतल्यानंतर मग स्वयंपाकखोलीची हालत तुम्ही पाहिली कशी होती. नॉर्मल स्वयंपाकखोली आहे, की मॉड्युलर नाही, की मोठी नाही, काही नाही, इटा मातीची बांधलेला आहे. आणि आम्ही जास्त तर माहिती आहे का चुलीवर स्वयंपाक करतो किंवा पाणी तापवतो. आशूच्यानं आम्ही हीटर बंद ठेवला. आम्ही कधीच हीटर लावत नाही. आधी लावत होतो, पण आता आशूच्यानं हीटर बंद आहे. कारण तो कधी उठला की हात लावीन याचा भेव राहते, म्हणून आम्ही काही लावत नाही. तर मग असं चूल पेटवायची, चुलीवर पाणी ठेवायचं. आशू तिकडच्या खोलीत राहते, खेळते, तर मग इकडच्या घरात चूल पेटलं असतं तर काही प्रॉब्लेम नसते. तर म्हणून ते आधी चूल पेटून घेतली आणि त्याच्यावर पाणी ठेवलं. आता सगळे भांडे मी बाहेर अंगणात नेऊन ठेवले होते घासासाठी, कारण आमच्याकडे बेसिन वगैरे नाही, जसं की तुम्हाला माहिती आहे. तर बाहेर मी सगळे भांडे नेऊन ठेवले होते घासायसाठी म्हणून, आणि इकडे चूल पेटून घेतली. त्याच्यावर पाणी ठेवलं आणि आता भांडे घासायसाठी म्हणून मी बाहेर आली होती. आता बाहेर आल्यानंतर कसं अंधार पूर्ण पूर्ण अंधार होता आणि आशू झोपेल होता. आशूचे बाबा, सासू, सासरे सर्व झोपलेले होते. आणि एकदम हळू कामं करावं लागले, कारण भांड्याचा आवाज आला तर आशू मागंच उठते. कारण त्याचं अशी सवय आहे की मी त्याच्याजवळून उठली की तो लगेच मागं उठून जाते. लहान आहे सध्याचा. मी नसली की त्याला आभास होते की आई नाही आपली जवळ, तर मग तो लगेच उठून जाते मागंच. तर त्याच्यानं कसं एकदम आरामानं कामं केले भांडे न वाजवता. तर भांडे घासून झाल्यावर मी आंघोळ करून आली होती स्वयंपाक बनवायसाठी, कारण आशूचे बाबा म्हणत होते की पहिले मी फवारा मारायला जाईन, 10 वाजेपर्यंत फवारा आहे, तिकडून आल्यानंतर आपण आशूला दवाखान्यात घेऊन जाऊ, कारण दवाखाना 11च्या नंतरच चालू होते म्हणून. तर मग त्यांच्यासाठी पहिले डबा करायचा होता मला. तर डबा करायला आली होती मी. तर बरबडीच्या शेंगा आणि मुगाची डाळ असं बनवणार होती मी. आज 2 वेगळ्या भाज्या बनवणार होती. तुमच्याकडे चवळीच्या शेंगा म्हणत असतील, आमच्याकडे बरबडीच्या शेंगा म्हणतात त्याला. आणि दुसरीकडे डाळ, म्हणजे दोन्ही साईडला मी चालू केलं होतं. एक साईडला कढई ठेवली, दुसऱ्या साईडला गंज ठेवलं आणि दोन्ही याच्यात भाज्या बनवायला सुरुवात केली. एकाकडे डाळ टाकली आणि दुसरीकडे बरबडीच्या शेंगा जे बारीक कापून म्या टाकून दिल्या होत्या. काही नॉर्मल भाजी स्वयंपाक आहे, जसं आपण नेहमी करतो, काही रेसिपी सांग्यासारख्या नाही आहे. जसं नॉर्मल स्वयंपाक भाजी आपण आपल्या घरी करतो तसंच बनवलं होतं. आणि इथं मी स्वयंपाक करायला सुरुवात केली होती. आता आमच्या घरी कसं आहे, नाश्त्याला पोळ्या पाहिजेत, दुपारची जेवणाला पोळ्या, रात्रीच्या जेवणाला पोळ्या. तशा लहान लहान पोळ्या करून जमत नाही. म्हणजे मी कसं नवीन लग्न झालं होतं तेव्हा जे आईच्या घरची सवय होती लहान लहान पोळ्या किंवा चपात्या करायची, तर तेच करत जाऊ मी. तर आमची इकडे जास्त म्हणजे अशा जाड जाड चपात्या पाहिजेत, मोठ्या मोठ्या. तर मग आमच्या सासूबाईने एकच वेळा बोलल्या होत्या मला की लहान लहान चपात्या करू नको, जरा मोठ्या करत जा. तर मग मग तेव्हापासून मी थोड्या मोठ्या करायला लागली पोळ्या. तर असं लहान लहान मी बनवत नाही तेव्हापासून. तर आशूच्या बाबाले नाश्त्याले आणि त्यांच्या डब्बा असं बनवून द्यायचं होतं मला पूर्ण. पण काय विचार केला होता नंतर की आशूला दवाखान्यात घेऊन जायचं आहे, तर आपण आता स्वयंपाक पूर्ण करून घेतला तर बरं होईल. नाही तर मग आता अर्धा केल्यानंतर अजून अर्धा कराल तर त्यात टाईम वेस्ट होईल. तर मग आशूच्या बाबाचा डब्बा पूर्ण करून बाजूला ठेवून दिला होता. आणि हे जे स्वयंपाकखोलीची हालत होती ते तुम्हाला दिसतच असेल. तर ते सगळं पहिले आवरून घेतलं, सगळा पसारा भरून घेतला. कारण स्वयंपाक झाल्यानंतर चहा बनवला होता, नाश्त्याचं बनवलं होतं, नाश्ता म्हणजे देऊन दिला सर्वांना नाश्ता, चहा. तर मग तेही भांडे होते, काही स्वयंपाकाचे भांडे होते. अर्धा स्वयंपाक चुलीवर, अर्धा स्वयंपाक गॅसवर असं असते आमच्या घरी नेहमी. तर
सगळं भांडे आवरून अजून बाहेर नेले होते घासासाठी. म्हणजे एकदम काल रात्रीचे भांडे घासले होते ते वेगळेच सकाळी, आणि आत्ताचे स्वयंपाकाचे जे भांडे होते ते अजून मी बाहेर घेऊन गेली होती घासासाठीच. तर मग अजून स्वयंपाक खोली अजून म्हणजे पूर्ण धुवून नाही घेतली, सॉरी, पूर्ण झाडून घेतली. आणि झाल्यानंतर मी पुसून घेतली होती. धुवून नाही घेत मी, पुसून घेतो, कारण धुवून घेतली तर इथं पाणी जायसाठी कुठे जागा नाही, म्हणून ते पुसून घ्यावे लागते. तर मी नेहमी पुसूनच घेत असतो. तर अशी क्लीन पूर्ण करून झाली होती, नंतर मी पुसूनही घेतली होती. तर अशा प्रकारची पूर्ण क्लीन करून झाली होती, फक्त पुसायची बाकी होती. तर पुसायसाठी मी नंतर आली होती. तर आशूचे बाबा चालले होते फवारा मारायसाठी. तर मग ते म्हणलं पंप आणून दे. तर म्हणून त्याचं ते पंप आधी आणून दिलं, त्याचा डब्बा टिफिन वगैरे सगळं बांधून पॅक करून दिलं, आणि ते गाडी घेऊन निघाले. म्हणजे गावात नाही गेले, दुसऱ्या गावाला गेले, म्हणून ते गाडी घेऊन गेले होते. आता ते कामाला गेल्यानंतर मग मला घरचे कामं चालू झाले होते. आशू उठला होता. आशू उठल्यानंतर त्याच्या आजूबाजूला होता तो ते खेळत होते. थोडंसं त्याला बरं लागत होतं. तर मग त्याच्या आजूबाजूला होते, ते खेळत होते. तर मग तेवढ्या टायमात मी कपडे भिजत टाकले आणि भांडे सगळे बाहेर आणले होते, म्हणून मला भांडे सगळे घासून घ्यायचे होते. आता इथं मी कपडे भिजू घातले होते आणि भांडे घासायसाठी म्हणून साईडला आणून ठेवले. आता याच सांगण्यात कसं भांडे घासणं, कपडे धुणं, अजून काही कामं असणं, ते सगळं इथंच करावं लागते, कारण एकच अंगण आहे. आणि हे मागच्या साईडनं जे झाडाच्या मागच्या साईडनं जे अर्धी भीत दिसत आहे तुम्हाला, तर ते दुसऱ्याची आहे. ते यावर्षी बांधणार आहेत घर. त्याचं एक वेळा घर बांधून झालं की म्हणजे पूर्ण हे होऊन आमच्यासाठी पूर्ण एक भीत येऊन जाते आणि डायरेक्ट आम्हाला गेट लावता येते. तर आताचं टाईम म्हणले आशूचे बाबा की थोडं थांब, त्यांची एक भीत वर आली म्हणजे आपण या साईडला गेट लावून देऊ, म्हणजे आपल्या घराला पूर्ण कुंपण होऊन जाते, म्हणजे आमच्या घराला एक आवार होऊन जाते एक पक्का. तसं आमच्या घराला आत्ताचा आवार नाही आहे. येता जाता कसं हे 2च रूम आहेत फक्त, आवार आहे जरासा, पण असा गेट वगैरे लावून जे असते ना, चारी इकडून भिंता बाहेर गेट, असं नाही आहे आताचं. तर थोडे दिवस थांब म्हणले की ते झालं सगळं की मग करू आपण. तर इथं मी भांडे घासून पूर्ण झाले होते. तर आता गाईचं शेण काढायचं बाकी होतं. मी कसं आता स्वयंपाक वगैरे सगळं झाल्यावरच मी गाईचं शेण काढत असतो. मी मधात काढत नाही. एक वेळा स्वयंपाक वगैरे आवरून झाला की मग ते सगळं गाईचं शेण काढणं, ते झाडून घेणं, गवऱ्या थापून घेणं, ते सगळं मी एकाच टायमाला करत असतो. तर मग ते स्वयंपाक वगैरे भांडे वगैरे घासून झाल्यानंतर मी ते सगळं गाईचं शेण काढलं, सगळं झाडून घेतलं. आता एकच गाय आहे आणि एकच वासरी आहे. आता त्या एका गाईनं आता एक वासरी दिली, जो की मी व्हिडिओ टाकला होता. आता 1-2 दिवस अगोदर व्हिडिओ टाकला होता की नवीन पाहुण्याचं आगमन झालं म्हणून. तर एक वासरी दिली, म्हणजे पहिली एक वासरीच होती, आताही अजून एक वासरी दिली. तर पाहू आता समोर काही ठेवायचे म्हणले की विकायचे म्हणले, तर घरच्याचा काही विचार चालू आहे, कारण गाईले चारायला गायरान नाही आहे, म्हणून थोडंसं त्याचा विचार मागं पुढे चालू आहे. तर गाईचं शेण काढून झालं होतं. तर साईडला टोपलं ठेवून इथं कपडे धुवायला आले होते. आणि काही 5 वाजता उठली तर मला 8-8:30 वाजेपर्यंत कामं सगळे होऊन जातात. सगळ्याच्या आंघोळा करून झाले होते, कपडे भिजत टाकले होते आणि इथं कपडे धुवायला मी बसले होती. आता इथं मला सगळे कामं आवरून झाले होते. स्वयंपाक, भाजी, कपडे धुवून घेणं, भांडे घासणं, शेण काढून घेणं, फरशा पुसून घेणं, सगळं झालं होतं. हे कपडे धुवून एवढे वाहू टाकले की सगळे कामं मला आटपून झाले होते. 8च वाजले होते, 8:15 वाजले होते बहुतेक. तर म्हणजे सगळे कपडे धुवून झाल्यानंतर जेव्हा मी टाईम पाहिला होता तर 8:30 वाजले होते. म्हणजे कपडे धुवायच्या टायमात मी 8:30-8:15च्या दरम्यान मी कपडे धुवायला बसले होती. आणि मला अर्ध्या तासाच्या वर कपडे धुवायला टाईम लागत नाही, म्हणून असं नॉर्मली काही टाईम लागत नाही मला. आणि एक वेळा कसं घरचे कामं हातात बसले की ते एकदम व्यवस्थित होऊन जातात. तर असं मला सकाळचं आजचं मॉर्निंग रुटीन आहे. तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.